प्रेम करणारे सर्व मान्यवर, आपण सर्व उपस्थित असलेले पत्रकार, नागरिक, जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की मी कशी घडले। माझ्या वडिलांच्या संस्काराच्या पासून सासरला आले आणि माहेर हॉस्पिटल सुरू केलं। माहेरची आपुलकी ही नक्कीच असते, त्यामुळे सासरपेक्षा माहेर लवकर फ्री होते आणि त्यामुळे तुम्ही नाव देताना जे माहेर दिलंय ते हॉस्पिटल सुद्धा प्रिय झालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे, अशाच भूमिकेतून आपण इथं काम करावं। निश्चितपणे आज काळाची गरज आहे, मुरबाड वाढतंय, मुरबाडमध्ये खूप हॉस्पिटल झालेत। माझी तुम्हाला सूचना राहील की तुम्ही तातडीने याचा शासकीय योजना मिळण्याचा प्रस्ताव करा। मुख्यमंत्री सहायता निधी, आपले आरोग्याच्या ज्या योजना आहेत त्याच्या तातडीने मंजुरी देण्यासाठी माझ्याकडून एकदा प्रस्ताव पाठवा, माझं पत्र घ्या, मी ताबडतोब तुम्हाला त्याची मान्यता घेऊन देतो। कारण इथं खूप वर्ग आहे तर त्याला ते परवडत नाही, परवडत नसल्यामुळे हॉस्पिटलला मग तो प्रयत्न करत असतो, मग कोणीतरी आमचे लोक प्रयत्न करतात जास्त बिल आहे कमी करा, त्याच्यापेक्षा त्या योजनेमध्ये तो रुग्ण जर बसला त्याला तो लाभ मिळाला तर तुम्हालाही चांगलं होतंय आणि त्या रुग्णालाही दिलासा मिळतो। त्याकरता आपण एकदा हा प्रस्ताव जेवढं लवकर द्याल तेवढं मी त्याला मंजुरी घेण्याचा प्रयत्न करेल। आपल्याला मुरबाडमध्ये गरज आहे ती, आणि निश्चितपणे मी सुद्धा आजच जे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख आहेत डॉक्टर शेटे, त्यांच्याशी मी तुमच्या हॉस्पिटलचं नाव देतो, तुम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवा आणि मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा इथं खूप चांगल्या प्रकारचा तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल। मुख्यमंत्र्यांनी खूप लक्ष केंद्रित केले त्याच्यावर, आणि कारण सर्वसामान्य लोकांना खूप अडचणी निर्माण होतात, त्यासाठी खरा दिलासा तो मिळतोय। आज आपल्याला कल्पना असेल, आमचे इथं ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख आहेत, आपण मुरबाडमध्ये काही खूप वेगळे चांगले आरोग्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलाय। कॅन्सरची मशीन सुद्धा आता आपण मुरबाडमध्ये आणलेली, त्याच्यानंतर डायलिसिसचं सगळ्यात जास्त डायलिसिस मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मशीन मध्ये ग्रामीण भागातल्या आपला नंबर आहे त्याच्यामध्ये, म्हणजे किती 1000च्या वर रुग्ण आपल्याकडे, त्याचा अर्थ किती गरज आहे हे त्याच्यावरून आपण जाणून घेतलं पाहिजे, आणि म्हणून या योजना त्याच्यामध्ये बसल्या पाहिजेत। अशा योजनांच्यासाठी निश्चितपणे सरकार तुम्हाला मदत करेल आणि आम्ही तुम्हाला सगळे मदत करू। आपण चांगल्या प्रकारे प्रेमाने रुग्णांच्या बरोबर नियम वाढवा, त्याचा अर्धा हजार तुमचा त्याच्यात कमी होतो। उद्घाटन केलंय मुहूर्तावर या हॉस्पिटलचं आपण उद्घाटन केलेलं माहेर हॉस्पिटलचं, या ठिकाणी तालुक्यातील महिला भगिनी येणार आहेत, काय कशा प्रकारच्या सूचना आणि मी माहेर हॉस्पिटलला शुभेच्छा देताना एकच सांगितलं, सर्वसामान्य रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ व्हावा यासाठी तुम्ही तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवा, त्याला मी मान्यता घेऊन देईल। तेच नाही तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा सुद्धा त्यांच्या हॉस्पिटलला मान्यता देण्याचा मी ताबडतोब प्रस्ताव सांगतोय, तो दिला तर लोकांना त्याचा फायदा होईल।